हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. हजूर सावंत सिंहजींनी 20 मार्च 1948 मध्ये एका रजिस्टर्ड मृत्यूपत्र द्वारे सरदार बहादूर जगतसिंहजींना आपला विश्वासपात्र उत्तराधिकारी नियुक्त केले. 20 मार्च 1948 आणि 2 एप्रिल 1948 निजधामाला गेले. आता याने काय सिद्ध झाले की 20 मार्च 1948 यांनी आपला उत्तराधिकारी सरदार जगतसिंहला बनवले आणि कोणाला नाम देण्याचा आदेश नाही दिला. यामुळे खिन्न होऊन, कारण की दोघे होते ते अजून जे स्वतःला उत्तराधिकारी मानत होते, एकतर हे खेमामलजी बलुचिस्तानी शाह मस्ताना आणि एक कृपाल सिंह, ते पण सावंत सिंहजींचे शिष्य होते. या दोघांना बायपास केले. जगतसिंहजींना यांनी नामदान करण्याची आज्ञा दिली आणि आपला उत्तराधिकारी बनवले. हे दोघे खिन्न होऊन तिथून आले. 1948 मध्ये याने तर सच्चा सौदा शिरसा मध्ये डेरा बनवला आणि कृपाल सिंहने दिल्लीत आपले बस्तान बसवले. मनमुखी दोघे. आता प्रमाण देतो बघा. 20 मार्च 1948 मध्ये जगतसिंहांना त्याने देऊन टाकले. त्यानंतर यांनी 48 मध्ये एप्रिलमध्ये येऊन आणि इथे डेरा बनवला. 1949 मध्ये मग नाम देऊ लागले. सावंत सिंहजी मरण पावले. त्यांचा मृत्यू झाला 2 एप्रिल 1948 बघा. आता हे ठेवून दिले आम्ही सार वचन वार्तिक. आता आपण परत आलो आहोत सद्गुरु के परमार्थी करिश्मों के वृत्तांत नावाच्या पुस्तकाकडे. हे बघा. आता यात आम्ही तुम्हाला दाखवतो 33 पृष्ठावर इथे लिहिले आहे की डेरा सच्चा सौदा दरबाराचा पाया बेपरवाह मस्तानाजींनी 2 एप्रिल 1948 आपल्या पवित्र करकमलांच्या द्वारे कच्च्या विटांनी ठेवला. 2 एप्रिल 1948 बाबा सावंत सिंहजींचा मृत्यू व्हायचा आहे आणि 20 मार्चला त्यांनी जगतसिंहजींना उत्तराधिकारी बनवले. मग ते पळून गेले तिथून. आता नामदान केव्हा देऊ लागले? सावंत सिंहजींच्या मृत्यूच्या 1 वर्षानंतर 1949. ते पण संगतने म्हटले की नामदान द्यायला लागा, तेव्हा द्यायला लागले. स्वतःच गुरु बनले. बघा आता 27 पृष्ठ. ते 33 वर वाचले आपण. आता 27 वर. बेपरवाह मस्तानाजींनी संगतच्या परत परत विनंती करण्याने आणि बाबा सावंत सिंहजींच्या हुकमावरून एप्रिल 1949 मध्ये नामदान देणे सुरू केले. यांची अक्कल बघा. जर बाबा जयमल सिंहजींनी नाम देण्याची आज्ञा दिली असती तर 48 मध्ये सुरू करायला हवे होते. त्यांनी तर यांना म्हटले पण नाही. जेव्हा हे पाहिले की आपला नंबर येणारच नाही तर तिथून पळून गेले आणि ते पण संगतच्या प्रार्थना करण्यानंतर. आणि मग हे नाम देऊ लागले. संगत कोणती होती? सावंत सिंहजींचीच जी संगत होती, जे तिथले ते यांच्या मागे लागले. त्यांनी मग ते नाम दुसऱ्यांना ते नाम मग देऊ लागले. हे आहे कहीं की ईंट कहीं का रोड़ा और यो राधा स्वामी एक पंच जोड्या. हे तर शेंडाना बुडका. आता हे दाखवू इच्छितो दास. आता हे तर तुम्हाला माहीत पडले की कृपाल सिंह मिशन दिल्ली, कृपाल सिंह मधूनच आले ठाकूर सिंह, ज्याने नाही माहिती किती दुनिया खराब केली. आणि इकडे हे बलुचिस्तानी शाह मस्तानापासून हे चालूच आहे. इथे करोडो जीवांचा यांनी बट्ट्यावळ करून ठेवला. त्यातूनच जगमालवाली इथे एक गंगुआ गाव आहे. तिथे मस्ताने मस्तुनी आहेत. सगळे एकाच विहिरीचे ते पाणी आहे. आणि आग्र्याहून आले आहेत हे बाबा.
जय गुरुदेव बाबाजे तुलसीदासजी त्यांचेच म्हणजे शिवदयालजींच्याच ब्रँचेस आहेत सगळ्या. आता आम्ही शिवदयालजींचाच इतिहास सांगतो. त्यांच्याकडे काय ज्ञान होते, अंडरस्टूड होईल यांच्याकडे काय आहे, इतके पर्याप्त आहे. बघा, राधास्वामी हे पुस्तक आहे, सार बचन राधास्वामी वार्तिक. आणि हे तुम्हाला दाखवले होते. कुठून छापले आहे? हे इथून छापले आहे. हे इथून छापले आहे. प्रकाशक आहे जगदीश चंद्र सेठी, सेक्रेटरी राधास्वामी ब्यास, सत्संग ब्यास, डेरा बाबा जयमल सिंह इथून. आणि हे इथून छापले आहे. आता हे आपण वाचत वाचत इथे आलो होतो. ही तर यांची सगळी हिस्ट्री ऐकवली दासाने. पुढे अजून पण खूप गोष्टी आहेत, कारण की आपल्याला फक्त आपल्या हिताचे घ्यायचे आहे. आता हे बघा, हे आहे जसे सुरुवातीला तुम्ही ही वाचलेच भूमिकेमध्ये. ही भूमिका आहे सार वचन राधास्वामी वार्तिक हजूर स्वामीजींचे. सार वचन राधास्वामी वार्तिक हजूर स्वामीजी महाराजांच्या वचनांचा संग्रह आहे. हे वचन सत्संगी तसेच अन्य चर्चांच्या सत्संगात तसेच अन्य चर्चांच्या दरम्यान सत्संगींनी नोट केले होते. स्वामीजी महाराजांच्या शरीर सोडल्यानंतर काही वर्षांनी याचा संग्रह करून पुस्तक रूपात छापले गेले. सन 1902 मध्ये बाबा जयमल सिंहजी महाराजांनी सार बचन राधास्वामी वार्तिकला पहिल्यांदा गुरुमुखी लिपीत छापले आणि त्याचेच हे हिंदी रूपांतरण आमच्याकडे आहे. हे हजूरजी कोण होते? स्वामी महाराजांचे शुभनाम शेठ शिवदयाल सिंहजी होते, ज्यातून राधास्वामी पंथ चालला आहे. सन 1818 मध्ये यांचा जन्म झाला. सन 1878 मध्ये 61 वर्षांचे 60 वर्षे वयात यांचा मृत्यू झाला होता. आता आपण येऊया त्याच्याच पृष्ठ 13 वर. जे यांच्या विचारांचा संग्रह सत्संग करत होते ते सत्संगींनी नोट केले होते, तो संग्रह आहे. वचन नंबर 1, राधास्वामी दयाल की दया, राधास्वामी सत्संग खुलासा उपदेश हजूर स्वामी राधास्वामी साहिब का. या शिवदयालजींना मग राधास्वामी म्हणू लागले. राधास्वामी का म्हणू लागले? त्यांच्या पत्नीचे नाव होते नारायणी देवी. त्यांचा छोटा भाऊ होता शेठ प्रतापसिंह. तो आपल्या भावाला तर कृष्णाचा अवतार मानत होता आणि आपल्या वहिनीला राधा मानत होता. तर राधास्वामी जसे उमास्वामी, उमा पार्वती, तिचा पती शंकर भगवान, तर उमास्वामी जिथे शब्द लिहिला असेल अंडरस्टूड असते की शंकरजींना संबोधित केले जात आहे. तर यांनी नारायणीच्या ऐवजी प्रेमाने राधा म्हणू लागले आपल्या वहिनीला. आणि राधाचा स्वामी हा शिवदयाल. तर राधास्वामी. आता हा शिवदयाल म्हणा हवं तर राधास्वामी म्हणा. आणि ताराचंद आहे ना, जो दिनोदमध्ये ताराचंद दिनोदमध्ये भिवानीत बनवून ठेवलाय त्याने, तो तर त्याचा सार शब्दच राधास्वामी, म्हणजे शिवदयालच सार शब्द आहे याचा. अरे काय गजब आहे, फुटले यांचे भाग्य. आता बघा, राधास्वामी म्हणजे शिवदयाल की दया, राधास्वामी सहाय, शिवदयाल सहाय. शिवदयाल बनला भूत, ते पण दाखवेन तुम्हाला. खुलासा उपदेश हजूर राधास्वामी साहेबांचे हे वचन आहे. शिवदयालजींनी जे सत्संग ऐकवले होते ते हे जगत नाशवान आहे, हे विश्व पण नाशवान आहे. इथे बघा, फक्त काम इतकेच आहे की इंसान म्हणजे मनुष्य, आपलं स्वरूप म्हणजे रूह, आत्म्याला त्याचा खजिना आणि निकास म्हणजे जिथून तो आला होता म्हणजे मुक्काम, सतनाम. हा सतनामाला स्थान म्हणत आहे. मुक्काम म्हणजे स्थान, सतनामाला स्थान म्हणत आहे. आणि राधास्वामीला पण सतनाम स्थान सांगत आहे, राधास्वामीकडे पोहोचवणारे. एक भक्त हे राधास्वामीवाले सत्संग करत होते एका जागी. पुढे त्यांचे परिचर करतात सत्संग. तर काय सांगत होता? कबीर साहेबांचा एक शब्द आहे, करने नो दीदार महल में प्यारा. त्यात सारे सांगून ठेवलंय, अगमलोक, अलख, सतलोक, अलखलोक, अगमलोक आणि अनामी लोक. 4 बस इतकेच सांगितलेत. ते काय सांगत आहेत की तिथे पंजाबीमध्ये बोलत होता की सतलोक, सचखंड, सतलोक हा पहिला लोक, एक लोक, मग अलखलोक, मग अगमलोक, मग अनामी लोक, त्याच्यावर त्याचा सड्डा साधू राधास्वामी लोक.
म्हणजे परमात्म्याने जिथे समाप्त केले होते फायनल अनामी लोकच्या नंतर ज्याचा वर सड्डा राधास्वामी लोक म्हणजे शिवदयालचा लोक, शिवदयाल बसलाय बुक्कीमध्ये आपल्या शिष्येमध्ये भूत बनून. तर ही यांची बकवास आहे सगळी. बघा आता इथे यांनी काय म्हटले की फक्त काम इतके आहे 13 पृष्ठावर की मनुष्य आपल्या सुरतला आत्म्याला त्याच्या निकास म्हणजे आश्रयस्थान सतनाम आणि राधास्वामीकडे पोहोचवू दे. तिथे पोहोचलं तर काम झाले. सतनाम राधास्वामी आणि सतनाम स्थान सांगितले मुक्काम. पुढे बघा आता तिसरे वचन पृष्ठ नंबर 14 तिसरे वचन हे बघा. जितके आचार्य आणि महात्मा आणि अवतार आणि पैगंबर प्रत्येक धर्मात झाले ते सगळे आपल्या अभ्यासाच्या जोरावर अंतरात पक्के आश्रयस्थान खऱ्यांचे चालले, परंतु सगळेच्या सगळे दूर स्थान नाही पोचले. तर खूपसे पहिल्या लक्षापर्यंत आणि कोणी स्थान दुसऱ्यापर्यंत आणि क्वचितच कोणी साधू प्रेमी स्थान तिसऱ्यापर्यंत पोहोचले आणि फक्त संतच स्थान 5व्या म्हणजे सतनामापर्यंत पोहोचले. आता हे लक्ष्यस्थान सतनाम अंतिम स्थान सिद्ध केले. सतनाम बघा मंजिल 5वी स्थान 5व्या सतनामापर्यंत पोहोचले सतनामावर आणि क्वचितच कोणी संत स्थान 8व्यापर्यंत राधास्वामी पदापर्यंत पोहोचले. आता हे राधास्वामी पण स्थान सांगितले. याच्या पुढे सुरत इथे बघा. मग आता बघा 15 नंबरवर आलो. 4 नंबर वचन. आता समजले पाहिजे राधास्वामी पद. आता समजले पाहिजे राधास्वामी स्थान सगळ्यात उच्च स्थान आहे. सगळ्यात उच्च स्थान आहे राधास्वामी आणि हेच नाम कुळमालिक आणि खऱ्या साहेब आणि खऱ्या भगवानाचे आहे राधास्वामी. नाम पण सांगितले, स्थान पण सांगितले. चला आता या स्थानाच्या 2 स्थान खाली म्हणजे राधास्वामीहून 2 राधास्वामी स्थानापासून आणि 2 स्थान खाली यांनी सगळ्यात वरपासून सुरू केलंय. सतनामाचे स्थान आहे. सतनामाचे स्थान आहे आणि सतनामाला ते स्थान सिद्ध करत आहेत. सतनाम स्वतःचे स्थान आहे. हे बघा या स्थानाहून म्हणजे राधास्वामीहून 2 स्थान खाली सतनामाचे स्थान आहे. अरे बुद्धिभ्रष्ट्यांनो, तिथे तर सतनामाला स्थान सिद्ध करत आहेत. आता स्थान सतनामाचे स्थान म्हणजे स्थानाचे स्थान आहे. स्थानाचे स्थान आहे. अरे मूर्खही नाही बोलत ही भाषा. यांना महापुरुष म्हणायचे म्हणत असत. आता बघा पुढे अजून पहा यांची करामत. या स्थानाच्या 2 स्थान खाली सतनामाचे स्थान आहे. बघा इथे काय म्हणत आहेत 13 पृष्ठावर. मग परत वाचाल तर समजेल यांची ही इंग्रजी. फक्त काम इतकेच आहे की इन्सान आपल्या म्हणजे मनुष्य आपल्या सुरत म्हणजे आत्म्याला रूहला त्याच्या खजाना निकास म्हणजे स्थान सतनाम. स्थान सतनाम म्हणजे स्थान इथे सतनामाला स्थान सांगितले. स्थान सतनाम आणि राधास्वामींमध्ये पोहोचवू दे. दोन्ही स्थानं सांगितली आणि इथे स्थान सांगितले की आता हे 14 पृष्ठावर फक्त संत स्थान 5व्या म्हणजे सतनामापर्यंत पोहोचले. स्थान मंजिल म्हणजे स्थान. हे बघा हे मंजिल म्हणजे स्थान स्वतःच लिहित आहेत. इथे तर सतनाम मंजिल आहे स्थान. आणि या 15व्या पृष्ठावर 4 नंबर वचन आहे. होय गीतेसारखी वचन आहेत यांची. आता म्हणतात या स्थानाहून म्हणजे राधास्वामी स्थानाहून 2 स्थान खाली सतनामाचे स्थान आहे. गंतव्य स्थानच स्थान आहे. स्थानाचं स्थान आहे. अरे स्थान तर कोण्या माणसाचं होत असतं बाबा. तो मनुष्य तिथे राहतो ते त्याचं स्थान आहे. ते घर आहे. घराचं घर आहे. दगडाचा दगड आहे. असं याचं फुटले भाग्य. असे कुळाचे मालक म्हणवले गेले. आणि याच्या पुढे मागे माहीत नाही किती पदव्या लावून ठेवल्यात याच्या राधास्वामी शिवदयालच्या. आणि त्याचं हे ज्ञान आहे. यांची थिअरी अशी आहे तर प्रॅक्टिकल काय असेल आत्ता दाखवतो त्याचा रिझल्ट काय झाला. आता बघा हे काय म्हणत आहेत.
या स्थानाहून 2 स्थान खाली सतनामाचे स्थानाचे स्थान आहे. आणि ज्यांनी आता सतनामाला पुढे डिफाईन केले आहे, परिभाषित केले आहे सतनामाला. या सतनामाला अजून काय म्हणतात? संतांनी सतलोक सतनामाला, सचखंड सतनाम, सार शब्द पण सतनाम आणि सच शब्द पण सतनामाला, आणि सतनाम पण सतनामाला, सतनाम पण सतनामाला आणि सत्पुरुष पण सतनाम म्हणून विधान केले आहे. हे भगवान, आणि हे होते परमधनी म्हणवत होते. यांनी तर अशी डेफिनेशन दिली जसे कोणी कोणाकडून ऐकले की बाबा 300 किलोमीटर दूर जंगलात बसलेल्या व्यक्तीने की मी शहरात फिरून येतो, कारमधून जातो, पेट्रोलने चालते, ड्रायव्हर चालवतो. ही कथा ऐकली कोणाकडून, मग त्याला विचारले की कार कशी असते, पेट्रोल कसे असते, रस्ता कशाला म्हणतात, शहर कसे आहे, ड्रायव्हर कसा आहे, तर तो काय सांगेल? जर ती व्यक्ती मंदबुद्धी आणि ज्याने कधी स्वप्नात नाही पाहिली ती कार, रस्ता, शहर, पेट्रोल, तो काय डेफिनेशन करेल? ती कार, पेट्रोल पण कारलाच म्हणतात, सडक पण कारलाच म्हणतात, ड्रायव्हर पण कारलाच म्हणतात, शहर पण कारलाच तर म्हणतात. यांची ही डेफिनेशन आहे. तुझा गजब झाला. आता सतनामाच्या विषयी सावनसिंहजी ज्यांनी त्याच विहिरीचे पाणी ग्रहण केले होते ते काय सांगतात बघा. हे बघा, एक आहे पुस्तक संतमत प्रकाश भाग 3, हा 3रा भाग आहे. आणि हे आहेत श्री सावनसिंहजी, करादर्शन देवतेचे श्री सावनसिंहजी महाराज. संतमत प्रकाश भाग 3 हे कुठून छापले आहे? हे आहे हजूर महाराज सावनसिंहजींच्या सत्संगांचा संग्रह. आता जसे शिवदयालमध्ये पाणी होते तेच यांच्याकडे, आणि तेच आले पुढे सच्चा सौदा शिरसावाल्यांकडे. तेच सावनसिंहजींचे ज्ञान बलुचिस्तानी शाह मस्तानाच्याकडे होते. यावरून तुम्हाला चांगलंच माहीत पडेल की त्यांच्याकडे काय आहे. हे कुठून छापलंय बघा. प्रकाशक आहेत जगदीश चंद्र सेठी, सेक्रेटरी राधास्वामी सत्संग ब्यास, डेरा बाबा जयमाल सिंग, पंजाब इथून. हे मुद्रक आहेत गोपसन्स पेपर लिमिटेड. हे इथून छापले आहे सगळे बघा. आता याच्या 107 पृष्ठावर येऊया. 102 पृष्ठावर हे बघा, संतमत प्रकाश भाग 3 102 पृष्ठावर. आता शिवदयालची तर ही वाणी आहे आणि त्याचा अनुवाद करत आहेत सावनसिंहजी. सतपुरुष सतनाम कहाई और सतलोक निज पाया जाई आई. म्हणजे सत्पुरुषाला सतनाम म्हटले जाते आणि सतलोक तोच आहे ज्याला मिळवले जाते. पाया आई. सचखंड आणि सतनाम चौथा लोक आहे. झाले ना? सचखंड किंवा सतनाम, सतनाम म्हणा किंवा सचखंड म्हणा, सतलोक म्हणा किंवा सतनाम म्हणा, हा चौथा लोक आहे. सतनाम चौथा लोक आहे आणि सगळ्यांच्या आत आहे. जर हे आहे सत्पुरुषाचा, जर हे आहे सद्गुरूकडून मार्ग घेऊन मेहनत करून आत पडदा उघडला तर सचखंडाला पोहोचले जाऊ शकते. इथे काय म्हणत आहे की सचखंड म्हणजे सतलोक किंवा सतनाम एकच आहे. हा चौथा लोक आहे. सचखंड किंवा सतनाम, इथे सतनाम लोक सांगितला. आणि हा काय म्हणतो, सत्पुरुष सतनाम कहाई. सत्पुरुषालाच सतनाम पण म्हटले जाते. वाणीचा याने ठीक अनुवाद नाही केला, परंतु सचखंड किंवा सतनाम, इथे सतनामाला सतलोक म्हटले, चौथा लोक. ठीक आहे. आता येऊया 107 पृष्ठावर. 106 पासून सुरू करू. 106 पृष्ठावर हे तेच आहे. संतमत प्रकाश भाग 3. सावनसिंहजींना कोणी विचारले, तोच सत्संगी विचारत आहे हजूर, जिथे राम नामाचा महिमा होत असेल, म्हणजे जिथे जायला पाहिजे
तर सावंत सिंहजींनी म्हटले, तू कोणत्या रामाचा उल्लेख करत आहेस? महाराजजी म्हणाले, कोणत्या रामाचा? तोच सत्संगी म्हणतो की हजूर, काय राम खूप सारे आहेत? महाराजजींनी म्हटले, राम 4 आहेत. सावंत सिंहजी सांगतात, राम 4 आहेत. तुमचा इशारा कोणत्या रामाकडे आहे? 107 पृष्ठावर आलो आपण. तोच सत्संगी. मग ते म्हणतात, सत्संगी विचारू लागला की स्पष्ट करून सांगा. तोच सत्संगी, हजूर, 4 रामांना विस्ताराने स्पष्ट करून सांगा. आता महाराज सावंत सिंहजी लागले 4 रामांची डेफिनेशन सांगायला. एक राम दशरथ घर डोल है, एक राम घट घट में बोल है, एक राम का सकल पसारा, एक राम त्रिभुवन से न्यारा. ही वाणी तर कबीर साहेबांची, आणि स्पष्ट करत आहेत सावंत सिंहजी. बघा काय हे बकवास करतात ते. पहिला राम महाराज दशरथांचा मुलगा होता, जो त्रेतायुगात झाला, अवतार होते. आपली ड्युटी करून निघून गेले, परंतु आता आपल्याला नाही भेटू शकत, आपले काम नाही करू शकत. दुसरा राम मन, जो घटाघटात व्याप्त आहे. तिसरा राम ब्रह्म आहे, जो सगळ्या त्रिलोकांना निर्माण करतो आणि पालन करतो व नाश करतो. आणि चौथा राम सतनाम आहे. हा खरा राम आहे. वाह रे देवता. यांच्या या सतनामात नाही माहीत राम आहे की लोक आहे की सत्शब्द आहे की सत्पुरुष, पण हे सतनाम. आता अजून एक दाखवतो यांची करामत. आता हा संतमत भाग 4. हा बघा संतमत प्रकाश भाग सावंत सिंहजींच्या, हजूर महाराज सावंत सिंहजींच्या सत्संगांचा संग्रह. हा भाग 4. हे कुठून छापले आहे हे बघा. हे इथून छापले आहे. प्रकाशक आहेत सेवा सिंह, सेक्रेटरी राधास्वामी सत्संग ब्यास, डेरा बाबा जयमल सिंह, जिल्हा अमृतसर. पहिल्या वेळी छापला हा सन. पहिल्या वेळेपासून 9व्या वेळेपर्यंत इतके छापले. हे तर लाखोंच्या संख्येत छापून ठेवलेत. इथे आहे मुद्रक आहे सरताज प्रिंटिंग प्रेस, तांडा रोड, जोशी इस्टेट, जालंधर. हे सेक्रेटरी यांचे प्रकाशक. आता याचे तुम्हाला दाखवतो. आता इथे आलो आपण 261 पृष्ठावर. सावंत सिंहजी डिफाईन करत आहेत, अक्सर रूप निकरती चाली छोड़ दिया अब देश बिगाना. आता ही वाणी तर शिवदयालची, आणि अनुवाद करत आहेत सावंत सिंहजी, डेरा बाबा जयमल सिंहवाले आणि डेरा सच्चा शिरसावालेचे गुरुजी, संस्थापकचे गुरुजी. काय ज्ञान आहे त्यांचे ऐका बघा. हा संसार क्षर आहे, हे जग क्षर आहे, आणि अक्षर आहे तो ब्रह्म आहे. जे अक्षर आहे तो ब्रह्म आहे. पुण्यात्म्यांनो, कख पण माहिती नव्हते यांना. गीताध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 व 17 मध्ये 3 पुरुष आहेत. एक क्षरपुरुष, एक अक्षरपुरुष, एक परमक्षर पुरुष. क्षरपुरुष तर हा ज्योती निरंजन ब्रह्म आहे, क्षरपुरुष आहे. आणि हे म्हणतात अक्षर पुरुष आहे तो ब्रह्म आहे. तर याने माहीत पडते की यांच्याकडे होते काय मंदबुद्धीवाल्यांकडे, आणि यांनी इतक्या दुनियेला बुडवून परमात्म्याच्या मुलांना काळाच्या मुखात घालून यांना किती पाप लागेल, किती जीवांचा नाश केला. भगवान रडत असतील यांच्या कुकर्मांवर. हे बघा, हे जग जे क्षर आहे आणि अक्षर आहे तो ब्रह्म आहे, आणि नि अक्षर पार ब्रह्म आहे. जेव्हा हे जग बनले, आम्ही या महालात दुनियेत गुजराण करत आलो आहोत. परंतु आता गुरुच्या कृपेने आत्मा महालाला सोडून सतलोकाला जात आहे. बघा, आणि गुरु ग्रंथ साहिब मध्ये मोठे गहन आणि गुप्त रहस्य आहेत. एका स्थानावर येते 52 अक्षर लोक तेरे सब कुछ इनके माही इन्हीं माहे, ये अक्षर खिर जाएंगे वो अक्षर इनमें नाही. गुरु ग्रंथ साहिब मध्ये 340 पृष्ठावर हे लिहिले आहे की 52 अक्षर लोक तेरे
सब कुछ इनके माह इन ही माहे, और ये अक्षर तो खिर जाएंगे, वो अक्षर इनमें ना है। आता बघा, गुरु ग्रंथ साहेबची वाणी आहे, गुरु नानक देवजींची 340 पृष्ठावरून यांनी घेतली आहे. हे पुढे याला कसे डिफाईन करतील, हे चुकीचे डिफाईन करतील. याचा अर्थ हा आहे की जसे 52 अक्षरे संस्कृत भाषेत मानली गेली आहेत, 52 अक्षरे हा संस्कृत भाषेकडे संकेत आहे. संस्कृत भाषेत सगळे वेद आणि गीता लिपिबद्ध आहेत, त्यात ती 2 अक्षरे नाही आहेत. आता यात जी 2 अक्षरे, इथे जी 2 ते अक्षर यात नाहीये, 2 अक्षरे नाहीये, ते अक्षर यात नाहीये ज्याने मोक्ष होईल. या वेदात ओनली ओम मंत्र आहे आणि त्यात आमची जाती सतनाम आहे, आमचा धर्म सत्पुरुष आहे. आणि एक आदिनाम आणि एक सतनाम वेगळे आहे, आणि हे सतनाम त्याला स्वतःला जोडतात. त्या 5 त्यांच्यात 5 ही नामांमध्ये, म्हणजे यांना कख पण नाही माहीत. सतनाम सतनाम जप करा. सतनाम तर 2 अक्षरांचा तो श्वास उच्छ्वासाने जप करायचा आहे. आणि परमात्मा म्हणतात, सोहम शब्द हम जग में ल्याए, सार शब्द हम न गुप्त छुपाए. हे आदिनाम जे आहे ते सारनाम आहे, सार शब्द म्हणतात याला. आणि सोहम शब्द म्हणतात, आम्ही आणला ना कोणत्या वेदात ना कोणत्या शास्त्रात, कुठे नाही तुमच्या इथे. आणि तेच नानक साहेब जे म्हणत आहेत की ते अक्षर यात नाहीये, ते कोणकोणते, हे सारनाम, हे सोहम आणि हे आदिनाम, हे तुमच्या यांच्यात नाहीये. ते तर परमात्मा स्वतः येऊन प्रकट होऊन ते देतात. आता एकानंतर तर सगळी गोष्ट सेट होऊन जाईल, समजेल. राधास्वामी पंथाला चालवणारे त्याच्या आधाराने सगळे भक्ती करत आहेत, तर राधास्वामी पंथाचे प्रवर्तक श्री शिवदयालजी यांची काय अवस्था झाली या 5 नामांचा जप करण्याने. आणि शिवदयालजींचा कोणी गुरु नव्हता. आणि कबीर साहेब म्हणजे आपले सद्ग्रंथ काय सांगतात, गीताध्याय नंबर 16च्या श्लोक नंबर 23 व 24ला परत आधार बनवूया, जिथून सत्संग स्टार्ट झाला होता. यात म्हटले की गीताध्याय नंबर 16च्या श्लोक 23 मध्ये म्हटले आहे की शास्त्रविधीला त्यागून जे मनमानी आचरण करतात त्यांची ना तर गती होते, ना त्यांना सुख होते, ना कोणती सिद्धी प्राप्त होते. युजलेस. यासाठी अर्जुन सद्ग्रंथांना आधार मान आणि सर्व मिथ्या गोष्टींना सोड. कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेत आपले सद्ग्रंथ सूक्ष्मवेद काय सांगतात, गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दान, गुरु बिन दोनों निष्फल हैं, जे पूछो वेद पुराण. गुरुच्या शिवाय कोणी पण साधना करत असेल तर युजलेस आहे. आणि शिवदयालजींचा कोणी गुरु नव्हता. रामकृष्ण से कौन बड़ो, उन्हो भी गुरु कीन, 3 लोक के वेदनी, वै गुरु आगे अधीन. गुरु युग गर्भ योगेश्वर गुरु बिना, जो करता हर की सेव, कह कबीर बैकुंठ से वो फेर दिया सुखदेव. राजा जनक गुरु किए फिर कीनी हर की सेव, कह कबीर स्वर्ग में वो चले गए सुखदेव. म्हणजे सुखदेवला पण गर्भात ज्ञान झाले होते, विना गुरुचा भगवानाच्या विष्णूजींच्या लोकात गेला होता. तिथून परत आपटले, चल जा इथून, गुरु धारण करून ये. जेव्हा राजा जनकाला गुरु केले सांगतात, मग ते ठिकाण मिळाले जिथपर्यंतचा गुरु त्याला भेटला होता. और रामकृष्ण से कौन बड़ा, उन्हों भी गुरु कीन, 3 लोक के वेदनी गुरु आ गए थे. आणि परमेश्वराने स्वतः गुरुचा हा महिमा ठेवत, मर्यादा ठेवत स्वामी रामानंदजींना गुरु बनवले. आणि शिवदयालजींचा कोणी गुरु नाही, तर तुम्ही तर फेल आहात. जर शिवदयालजी फेल आहेत तर पूर्ण पंथ फेल झाला, हे समजा की यांचं मूळच दाखवलं सगळं. आता शिवदयालजींची काय दशा झाली ते दाखवतो बघा. जीवन चरित्र आहे, आम्ही इथे दाखवतो. राधा स्वामी दयाल की दया, राधा स्वामी सहाय जीवन चरित्र, स्वामी जी महाराज. याचे लेखक कोण आहेत, लाला प्रतापसिंह शेठ उर्फ चाचाजी साहेब. हे शिवदयालजींचे छोटे भाऊ होते प्रतापसिंह. यांचे लेखक प्रकाशक आहे राधा स्वामी ट्रस्ट, स्वामी बाग आग्रा. सर्वाधिकार प्रकाशक द्वारा सुरक्षित आहेत. आणि हे कुठून छापलंय हे बघा. हे आहेत शिवदयालजी करादर्शन. करादर्शन महात्माजींचे. स्वतः बुडाले, दुनिया बुडवून गेले, भूत बनले मग शेवटी. हे 17व्या वेळी 5000 छापले. सन 2006 मध्ये ते आमच्या जवळ आहे. राधास्वामी ट्रस्ट, स्वामी बाग आग्रा.
मुद्रक आहेत अर्पण प्रिंटरी, राधास्वामी चेंबर्स, भालेज रोड, आणंद. हे आहेत यांचे फोन नंबर. आता बघा, अय होय, यांच्या 28व्या पृष्ठावर तुम्हाला दाखवतो की यांचा कोणी गुरु नव्हता. हे बघा, हे जीवन चरित्र आहे स्वामीजी महाराज शिवदयालजींचे. 28 पृष्ठावर स्वामीजी महाराजांचा कोणीही गुरु नव्हता आणि ना कोणाकडून त्यांनी परमार्थाचा उपदेश घेतला. आता गरीबदासजी म्हणतात, सतगुरु पुरुष कबीर हैं ये चारों युग प्रमाण, और झूठे गुरुआ मर गए भाई हो गए भूत मसान. ओय होय. काय सांगतात की परमात्मा कबीरजी 4ही युगात प्रमाण आहे त्यांचे, 4ही युगात आले आहेत. ज्ञान देऊन सहशरीर निघून गेले, सहशरीर आले. सतगुरु पुरुष कबीर हैं ये चारों युग प्रमाण, और झूठे गुरुआ मर गए वो हो गए भूत मसान. परमात्मा कबीरजी म्हणतात, सतयुग में सत सुकृत कह टेरा, त्रेता नाम मुनिंदर मेरा, द्वापर में करुणा में कहाया, कलयुग नाम कबीर दरहाया. चारों युग में मेरे संत पुकारे, और कूक कहा हम हेल रे, हीरे माणिक मोती बरसे ये जग सुगता डेल रे. झूठे गुरु के आश्रय कदे न उदर जीवे, सच्चा पुरुष कबीरे हैं वो आद्य परम गुरु पीवे. ओय होय. की ते परमात्मा पण आहेत आणि खऱ्या सद्गुरूंचा पण रोल तेच करायला येतात आणि त्यांच्यामुळे जीवाचा मोक्ष होईल. आणि जे नकली गुरु होते ते स्मशानात भूत बनले. ही दशा झाली शिवदयालजींची, कारण की त्यांचा कोणी गुरु नव्हता. ही दशा शिवदयालजींची झाली कारण की परमात्म्याच्या विधानाच्या विरुद्ध साधना आहे यांची. 28 पृष्ठावर तेच जीवनचरित्र स्वामीजी महाराजांचे आपण वाचत आहोत. स्वामीजी महाराज म्हणजे शिवदयालजींचा कोणी गुरु नव्हता आणि नाही कोणाकडून त्यांनी परमार्थाचा उपदेश घेतला. तर काय बनला हे दाखवतो, काय बनला हा. 78 पृष्ठावर जीवनचरित्र स्वामीजी महाराजांचे 71 नंबर यांचे हे वचन आहे. आता बुक्कीजींचा, जी शिब्बूजींची छोटी बहीण होती, थोडेसे हाल लिहिले जात आहेत. ही शिब्बूजींच्या काही काळानंतर स्वामीजी महाराजांच्या शरणात आली होती. जेव्हा त्यांनी काही दिवस सत्संग केला आणि वचन स्वामीजी महाराजांचे ऐकले आणि ते वचन हृदयात सामावले गेले, तेव्हा त्यांच्या प्रेमाची हालत अजब होती. जेव्हा स्वामीजी महाराज वचन म्हणजे प्रवचन करत होते किंवा पोथीचे अर्थ किंवा अर्थपोथ्यांचे करत होते, तेव्हा त्यांचे डोळे लालबुंद अंगाऱ्याप्रमाणे व्हायचे आणि अश्रू बरोबर ओघळत राहायचे. खूप वेळपर्यंत, म्हणजे तासन तास त्या वचनांचा प्रभाव बनून राहत होता. आणि मग स्वामीजी महाराज कथेतून वेळ काढून हुक्का पित होते. हाय रे देवता, हुक्का पण पित होता परमधनी. आणि हुक्का पिणाऱ्यांच्या बद्दल सूक्ष्म वेदात काय म्हटले आहे म्हणतात, सुरापान मद मांसाहारी, गमन कर भोग पर नारी, 70 जन्म कटेंगे सीसम, साक्षी साहेब है जगदीशम. मदरा पीवे कड़वा पानी, 70 जन्म समान के जानी. कहते सो नारी जारी करे, और सुरापान 100 बार, एक वो डूबे काली दारी. सूक्ष्म वेदात काय सांगितलंय की सुरापान मद मांसाहारी और गमन करें भोगे पर नारी, 70 जन्म कटेंगे शीशम, साक्षी साहेब है जगदीशम. कोणी दारू पितो, परस्त्री कोणाच्या दुसऱ्याच्या पत्नीच्यासाठी वाईट नियत ठेवतो, सुरापान मद मांसाहारी आणि मांस खातो, त्यांचे म्हणतात 70 जन्म कटेंगे शीशम. त्यांचा 70 जन्मांपर्यंत त्यांचे डोके कटून मृत्यू होईल. कधी, कोणत्या रूपात, कधी, कुठे, कोणत्या कारणाने, कुत्रा, बकरी, गाढव बनून. मग सांगितले आहे 100 नारी जारी करे. एक नारी परगमन करण्याने किती पाप, 70 जन्म, डोके कापले जाईल. मग म्हणतात 100 नारी जारी करे सुरापान 100 बार, और एक चलम हुक्का भी भरने वो डूबे काली दार. भरून देणाऱ्याला पाप आहे, कोणाला सहयोग करण्यात.
आणि जो पितो त्याचा तर सर्वनाश आहे. तर शिवदयालजी तर हुक्का पण पित होते. बांग बांग तमाकू छोतरा अफू और शराब कह कबीर कर कौन करे बंदगी भाई ये तो करे खराब. तंबाखू अशा प्रकारचे जे व्यसन करतात ते कधी भक्ती नाही करू शकत, त्यांची मुक्ती नाही होऊ शकत. आणि हे जिवंत उदाहरण आहे तुमच्यासमोर. शिवदयालजी भूत बनले. हा हुक्का पण पित होता, खोटी साधना पण करत होता. मागच्या जन्माचा पुण्यकर्मी प्राणी होता, काळामध्ये फसला आणि याला बनवले चौधरी साहेब, बनवले गुरु, आंधळ्यांचा आंधळा गुरु. कहता अंधे ने अंधे की बाप गई अंधे ने मार्ग कौन बतासी. हा दास आहे डोळे असलेला, ज्ञानाचे नेत्र दासाकडे आहेत. स्वामीजी महाराज, परत बघूया. स्वामीजी महाराज कथेतून वेळ काढून हुक्का पित होते किंवा अभ्यासाचा रस घेत असत किंवा कथा सांगायला बसत होते, तेव्हा बुक्कीजी महाराजांच्या पायाचा अंगठा तोंडात ठेवून तासन तास चरणामृताचा रस घेत होती. आणि जेव्हा कोणी डोके टेकण्यासाठी बाजूला करू बघायचा तेव्हा ती पाय सोडू इच्छित नसायची. डोके टेकणाऱ्याला तेव्हा सांगितले जायचे की तू दुसऱ्या पायावर डोके टेकव, या भक्ती भुकेलीला नका हटवू. पुढे बघा. नका हटवू. पुढे आपण वाचू. यांना स्वामीजी महाराजांच्या दर्शनाचा पूर्ण आधार झाला होता. सुरत पण उच्च देशात पोहोचली होती. कोणाची? बुक्कीची. असं म्हणतात बुक्कीजींना स्वामीजी महाराज खूप उच्च देशात पोहोचवत असे. शिवदयालला नव्हते माहीत स्थान कोणते आहे, सतनाम कोणते, बुक्कीजींची कुठे जाईल सुरत. बघा, जेव्हा स्वामीजी महाराज अंतर्धान झाले, म्हणजे शिवदयालजींचा जेव्हा मृत्यू झाला, तेव्हा बुक्कीजींचे हे हाल झाले, ही हालत झाली की दिवस रात्र बेशुद्ध पडून राहायची आणि 2-2 दिवस आवश्यक विधी पण उरकायला जात नव्हती, फ्रेश व्हायला पण जात नव्हती. आणि सुरत स्वामीजी महाराजांच्या पायापाशी बसली होती, राहत होती. 80 पृष्ठावर सुमारे 1.5 महिना हीच स्थिती राहिली. सगळ्यांना भीती वाटली की कदाचित यांचा देह सुटेल. तेव्हा स्वामीजी महाराजांनी यांना दर्शन दिले आणि सांगितले की ज्या प्रकारे तू सेवा देत होतीस त्याच प्रकारे कर. मग त्या दिवसापासून बुक्की भोग पण तयार करू लागली आणि माझ्या पन्नी गल्लीतल्या घरात पहिल्याप्रमाणेच रीतीप्रमाणे पलंग पण लावायची आणि हुक्का पण भरायची. आता लेखक कोण आहे? हा शिवदयालजींचा छोटा भाऊ प्रतापसिंह. आणि प्रतापसिंह सांगत आहे की जिथे पहिले शिवदयालजी राहत होते, साधना करत होते, ती पन्ना गल्ली आग्र्यात ते छोट्या भावाच्या वाट्याला आले ते स्थान. त्याच्यानंतर सांगतात जिथे शिवदयालजी डेरा घालून राहत होते ते माझ्या वाट्याला आले. शिवदयाल तो प्रतापसिंह. तर तिथे जिथे ते आधी राहत होते तिथेच तो बुक्कीमध्ये येऊन बसला भूत बनून आणि मग म्हटले की तू हुक्का भर, जेवण बनव आणि त्याच पलंगावर बसून खाईन जिथे आधी बसत होतो. आता बुक्कीमध्ये आला शिवदयालजी. आता बुक्की पोळी बनवायची, हुक्का भरून मग पलंगावर बसायची, मग बुक्की आणि ती पोळी खाऊन गुडूगुडू करत हुक्का प्यायची. शिवदयाल भूत. आणि लोक तर असं म्हणायचे तो अनामी लोकात निघून गेला, तो तर राधास्वामी लोकात नाही, तो तर बुक्की लोकात आला उलटा. परत बघा. तेव्हा स्वामीजींनी त्यांना दर्शन दिले. कोणाला? बुक्कीला. आणि आदेश दिला की ज्याप्रमाणे तू सेवा देत होतीस त्याप्रमाणे कर. मग त्या दिवसापासून बुक्कीजी भोग तयार करू लागली, करत होती, पोळी बनवत होती आणि माझ्या पन्नी गल्लीतल्या घरात पहिल्या रिवाजाप्रमाणे ती पलंग लावायची, हुक्का भरायची. जसे शिवदयालजी जिवंत होते जेव्हा पलंग तयार करून हुक्का भरून त्याला पिण्यासाठी आणि पोळी खायला देत होती, मग स्वतःच पोळी बनवून खाऊन आणि पलंगावर बसून हुक्का पित होती. तिच्यात तर ते भूत पित होते. बुक्की तर आधी हुक्का पित नव्हती. ते भूत, शिवदयालजी भूत बनून तिच्यात जाऊन हुक्का पिऊ लागला. पहिल्या रीतीप्रमाणे
ती हुक्का पण भरत होती, तो पलंग अजून पण घातलेला असतो. गरज असेल त्याप्रमाणे सेवा देत असे. म्हणजे पहिले सेवा करत होती, त्याप्रमाणेच सगळी कामे करू लागली. आणि स्वामीजी महाराज त्यांना ध्यानाच्या वेळी प्रकट दर्शन देत होते आणि कुलसेवा त्याप्रमाणे कबूल करत होते, जसे की अंतर्धान होण्याच्या पेशतर म्हणजे पहिले करत होते. जसे मरणाच्या आधी पोळी खायचा, हुक्का प्यायचा, त्यानंतर तो बुक्कीत प्रवेश करून असे खाऊ लागला. बुक्कीजींना महाराज तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रकट राहिले. जोपर्यंत बुक्की नाही मेली ते तिच्यात राहिले भूत. शिवदयालजी बुक्की लोकात बसला. इथपर्यंत की ज्या कोणाला जेव्हा कोणती गोष्ट स्वामीजी महाराजांना निवेदन करायची असायची तर ते बुक्कीजींच्या मार्फत त्यांना प्रार्थना करून सांगत असत. बुक्कीजींमध्ये इंटरनेट लागले ते मग त्यात बोलू लागायचे. ते भूत बोलायचे. त्याच्या पुढे अर्ज करायचे, म्हणायचे महाराज हे दुःख झाले, त्याचे समाधान पहिले करायचे. तसंच मग त्याला परत उपाय सांगू लागला. म्हणजे बुक्कीजी अभ्यासाच्या वेळी स्वामीजी महाराजांना प्रकट करून ती त्या गुरुची भूमिका करायची. त्या गरजवंताला पण लेखक त्याचा छोटा भाऊ शिवदयालजींचा सांगत आहे प्रतापसिंह की मला पण कोणती अडचण आपत्ती यायची, संभ्रम पडायचा आणि त्यावेळी संभ्रमाच्या वेळी घाबरायला व्हायचे, तर कोणत्याही प्रकारे अक्कल काम नाही करायची. तेव्हा बुक्कीजींच्या मार्फत स्वामीजी महाराजांचा हुकूम घेत होतो. बुक्कीजींच्या पुढे बोलायचे. शिवदयाल आत बसलाच होता आणि जसा हुकूम व्हायचा तसेच तो भक्त आज्ञा पाळायचा. याच प्रकारे रायसाहेबांनी, एक अजून होता त्यांचा गुरु, नंतर झाला रायसाहेब, रायसाहेबांनी पण मौज केली होती की बुक्कीजी मार्फत 2-4 वेळा हुकूम मिळवले होते. ही आहे यांची हिस्ट्री बाबा. राधास्वामी पंथाचा प्रवर्तक बुक्कीच्या आत आपल्या शिष्येत भूत बनून बसला आहे. तिथे शंकांचं समाधान करत आहे आणि हे म्हणतात की ते तर अनामी लोकात गेले, ते तर बुक्की लोकात फिट झाले आणि बुक्कीतच तिथे तोपर्यंत राहिले जोपर्यंत ती मेली नाही. तर पुण्यात्म्यांनो, दासाचा उद्देश इतके सगळे प्रयत्न करण्याचा हा आहे की तुम्ही तरी वाचा. जे बाकी राहिले आहेत, निघा त्या नरकातून. या सतलोक आश्रम बरवाला जिल्हा हिसारमध्ये आपले कल्याण करून घ्या. आता ज्या महापुरुषांना परमात्मा भेटले त्यामध्ये कोण कोण आहेत? आदरणीय धरमदास साहेबजी, आदरणीय मलुकदास साहेबजी, आदरणीय दादू साहेबजी, आदरणीय नानक साहेबजी शीख धर्माचे प्रवर्तक, आदरणीय गरीबदास साहेबजी गाव चुडानी जिल्हा झज्जर हरियाणा वाले, आदरणीय घिसादासजी गाव खेकडा जिल्हा बागपत आणि उत्तर प्रदेश वाले, आदरणीय स्वामी रामानंदजी काशीवाले, यांना, या सगळ्यांना भगवान भेटले. त्यांनी कसा, कोण सांगितला परमात्मा? नानक साहेबजींनी म्हटले आहे. धरमदासजी तर बघून आले, त्यांनी सांगितले आहे की सतलोक से चलकर आए काटण यम की जंजीर. परमात्मा कबीर साहेबांना तिथे पाहिले, मग खाली पाहिले. होय होय, तेच रूप, हलके शरीर, तेजपुंज शरीर बनवून खाली आले मालक. धरमदासजींनी तेच सांगितले की काशीमध्ये जे कबीर परमात्मा प्रकट होते, धाणक विणकर, ते मालक आहेत, खरे परमात्मा आहेत, सत्पुरुष आहेत. तिथे पण मनुष्य सदृश्य आहेत. तिथे पूर्ण सृष्टी आहे सतलोकात अशीच, पण ही डुप्लिकेट आहे, ती ओरिजिनल आहे. ही नाशवान आहे, ती अविनाशी सृष्टी आहे. तुम्ही सगळे तिथे राहत होतात. इथून जी दास तुम्हाला साधना सांगत आहे, जोपर्यंत इथे राहाल आनंदाने राहाल, सगळ्या दुःखातून वाचून राहाल आणि जाल तर सतलोकात विमानात बसून जाल, जी साधना दास सांगत आहे त्याने. आणि हीच साधना कोणकोणत्या महापुरुषांनी केली? तुम्हाला सत्संगाच्या प्रारंभीचे एक ज्ञान दिले, सांगितले होते की परमात्म्याने सांगितले होते की 12वा पंथ जो माझ्या नावाने काळ चालवेल, त्यात पुण्यात्मा गरीबदासजी आले होते. त्यांच्याद्वारे माझ्या महिमेची वाणी प्रकट होईल. तिला परत आम्ही येऊन पुन्हा सांगू, समजावू. तर गरीबदासजींना परमात्मा भेटले होते, सचखंडाला नेऊन परत सोडले होते. नानक साहेबजींना पण परमात्मा भेटले होते, सचखंडाला नेऊन परत सोडले होते. दादू साहेबजींना परमात्मा स्वतः येऊन भेटले होते, सचखंडाला नेऊन परत सोडले होते. घिसादास साहेबजींना पण परमात्मा भेटले होते, सचखंडाला नेऊन परत सोडले होते.
या सगळ्या महापुरुषांना परमात्म्याने आपला परिचय स्वतः करवून मग सद्भक्ती दिली होती. म्हटले होते की हे आहे स्थान तुमचे, इथे ही व्यवस्था आहे, आता याला डिक्लेअर करू नका. धर्मदास मेरी लाख दुहाई, ये मूल ज्ञान की तो बाहर ना जाई. हे मूळ ज्ञान आहे जे दास तुम्हाला सांगत आहे. मूल ज्ञान बाहर जो पड़ रही बिचली पीढ़ी हंसनी तेरी, और मूल ज्ञान तब तक छुपाई जब तक द्वादश पंथ ना मिट जाई. तर या दासाला आदेश दिला आहे या मूळ ज्ञानाला समजावण्याचा. परमात्म्याने पण म्हटले होते की मी येईन, मग दुसऱ्यांदा या ज्ञानाला योग्य पद्धतीने समजावीन. जेव्हा 5505 कलियुग संपून जाईल त्यावेळी हा प्रचार सुरू होईल. आत्ता आहे तो प्राईम टाइम जी दासावर कृपा झाली आहे आणि तुमच्यावर कृपा होत आहे, कारण की तुम्ही यावेळी जन्माला आहात. तर त्या महापुरुषांनी कोणाला भगवान सांगितले? हम सुल्तान, नानक साहेबांनी काय म्हटले आहे की एक तेरा नाम तारे संसार में एहो आस एहो आधार. ये फाई सूरत मुल्क की वेश ए ठगवाड़ा ठगी देश खरासियाना बहुता वारी धानक रूप रहा करता. हा 24 नंबर पृष्ठ गुरुग्रंथ साहिब मध्ये नानक साहेबांची महिला पहिलाची वाणी आहे. 721 पृष्ठावर नाम लिहिले आहे गुरुग्रंथ साहिब मध्ये कबीर साहेबांचे. एक अर्ज गुप्तम पेश तो दर कौन करतार, हक्का कबीर करीम तो. हक्का कबीर, करीम म्हणजे दयाळू, सत कबीर. हक्का म्हणजे सत, खरा, अविनाशी, और कबीर करीम तो बेअपरवरदिगार. बोलो सतगुरुदेव. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब, आपलं नाव? मनोज सूर्यकांत दुरी. आपण कुठून आलात? मी पुण्यातून आलो आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी मार्केटिंगमध्ये सेल्समनचं काम करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 16 ऑगस्ट 2009 साली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही गणपतीची पूजा करत होतो, ब्रह्मा विष्णूची महेशची पूजा करत होतो, देवीची साधना करत होतो, उपास वगैरे करत होतो, संकष्टी चतुर्थी करत होतो, सत्यनारायणच्या पूजा घालत होतो, शांतीसाठी इकडे तिकडे फिरत होतो आम्ही. पण आम्हाला कुठेही काही शांती मिळत नव्हती. त्यामुळे आम्ही बऱ्याचशा ठिकाणी फिरलो आणि कोणी सांगितलं की त्र्यंबकेश्वरला जावा, तुमच्या पूर्वजांचे काहीतरी दोष आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो आहे, तुमच्या पूर्वजांना शांती मिळाली नाही आहे, त्याच्यामुळे तुमच्या धंद्यात बरकत नाही, तुम्हाला आर्थिक संकट येत आहेत, तुम्हाला लाभ होत नाही आहे, तुमचं आरोग्य धोक्यात आहे, तुम्हाला काहीतरी बाधा आहे, तुमच्या घरात निपुत्र झाले तुमचे चुलते, तुम्हालाच वडिलांना फक्त पुत्र आहे, त्यांना शांती नाही, तुमची जमीन जुमल्यात तुम्हाला काही फायदा होत नाही आहे, असे सगळे संकट, धंदे टिकत नाही आहे, कामं होत नाही आहेत, असे बरेचसे कर्जपाणी वाढत होतं, अशा गोष्टी होत होत्या आणि त्याच्यातून काही साधना होत नव्हती. मग आम्ही कोणी सांगायचं की जा त्र्यंबकेश्वरला, तिथं जाऊन पूजा करा, त्रिविधी करा, नागपिंडी करा, पण त्याच्यातून पण आम्हाला काही लाभ झाला नाही. मला कोणीतरी सांगितलं की चतुर्शिंगेला जा, तिथं उपास कर. मी तिथे पांढरे उपास केले, दूध भात खायचा म्हणे आणि दिवसभर तसंच राहायचं, असे 21 मंगळवार बुधवार असे केले, पण त्याच्यातून पण मला काही लाभ झाला नाही. मी 21 वर्ष संकष्टी चतुर्थी केली, बऱ्याचशा गोष्टी मला अडचणीच येत होत्या, पण काही त्याच्यातनं मला सुखकर वाटतच नव्हतं. आयुष्यात माझं शिक्षणही पूर्ण नव्हतं झालं माझं, त्याच्यामुळे मला वाटायचं की मी खूप मागं पडतो आहे. मी कुठंतरी पत्रिका दाखव, कुठं काय कर, अशा गोष्टी करत राहायचो. ह्याची शांती कर, मंगळाची शांती कर, चंद्रबळ नाही आहे, पत्रिकाच खराब आहे. शेवटी मी एका ब्राह्मणालाकडे गेलो, त्याने मला सांगितलं की ते पुण्यातले प्रतिष्ठित मंडईचे गणपतीचे पूजा करतात. ते मला म्हटले की तुला कुठेतरी गुरु बनावं लागेल, तुला तुझ्या पत्रिकेत खूप त्रास आहे, तुला याच्यातून काही मार्ग मिळणार नाही. मी म्हटलं गुरु कसा करायचा, मी काय करणार, तुमची पत्रिका खराब आहे, असं तसं. मी म्हटलं बाबा मला ह्याच्यातून शांती मिळत नाही आहे, मी काय करू. मग त्यांनी सांगितलं गुरु करा, तुम्हाला गुरु मार्ग मिळेल. मग एक दिवस असंच मार्केटमध्ये फिरत असताना की मी असंच इथं आलो, मग एकाने मला सांगितलं की अकोल्याला जा, तिथं ते हनुमान चालिसा वगैरे गणपतीची पूजा वगैरे करतात, त्याच्याने तुमचं शांती मिळेल तुम्हाला. आणि सकाळी 6 वाजल्यापासून तो 4 वाजेपर्यंतचा विधी होता. मला कसं तरी मी तिकडे गेलो, पोचलो, मला उठवत पण नव्हतं, बसवत पण नव्हतं, तरी तो विधी मी पार पाडला. पण त्याच्यातूनही मला काही शांती मिळाली नाही, उलट मला त्रासच व्हायला लागला.
आणि मी भटकतच होतो. म्हणजे मला ज्या कामावर मी होतो त्या कामावर पण मला सांगितलं की तुम्हाला काय ते काम जमत नाही, तुम्ही दुसरं काम शोधा. मी नंतर मग ते तसंच काम करत राहिलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच परमेश्वराच्या शोधात होता आणि त्याचप्रमाणे आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर वारंवार संकटे येत होते. त्यामुळे आपण वेगवेगळ्या पंडिताकडे जात होतात, त्यांना आपली कुंडली दाखवत होतात आणि त्याच्यातून काहीतरी समाधान मिळेल या आशेने आपण वेगवेगळ्या देवांची आराधना करत होतात, परंतु आपल्याला कुठेच समाधान मिळालं नाही. मग मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा जो काही मार्ग आहे, जे काही ज्ञान आहे, या ज्ञानाची माहिती आपल्याला कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? एक दिवस असंच मार्केट करता करता मी असंच दुकानाचं सेल्समनचं काम करत असताना मला एका दुकानाच्या भगतजी होते. ते मला म्हटले की तुम्ही एक काम करा, तुम्ही खूप त्रासात दिसताय, तुमचं काय होत नाही आहे. मी पण पूर्वी आसाराम भगतजीच्या ह्याच्यात होतो, पण मार्गात मी ती सोडून दिलं आसारामचं आणि मी ह्या मार्गात आलो. तर तुम्ही माझ्याकडे या घरी 2-3 वेळा मी त्यांच्या घरी गेलो, सीडी बघितली आणि मला काहीतरी असं अनुभवायला लागलं की काहीतरी ह्याच्यातून वेगळं ज्ञान आहे आणि ह्याच्यातून काहीतरी होऊ शकतं. मी शोधातच होतो की परमात्मा कुठेतरी मला मार्ग दाखवेल. आणि एक दिवस अचानक असंच एक दिवस कबीर जयंतीच्या दिवशी मी सत्संगला गेलो आणि तिथून डायरेक्ट हरियाणावरून लाईव्ह होता प्रोग्राम आणि तिकडचे भगतजी मला म्हटले, आज तुमचा चांगला दिवस आहे, आज तुम्ही डायरेक्ट परमात्म्याच्या दर्शनाला आले. आणि तिथून मी मग सत्संग सुरू केला जसा आणि तसे मला प्रत्येक रविवारी मी सत्संगला जायला लागलो आणि त्यानंतर दिवसेंदिवस माझे कामात माझ्या प्रगती व्हायला लागली. नुसतं सत्संग बघितल्यावर माझे कामात प्रगती व्हायला लागली आणि मला चांगल्यापैकी ऑर्डर्स मिळायला लागल्या आणि जे काम मी दिवसभर फिरून होत नव्हतं, जिथं मला 10-15 कॉल करायला लागायचे, तिथं माझे 4-5 कॉलमध्येच माझं समाधान व्हायला लागलं. आणि मी म्हणायचो एवढं मी आता उद्यासाठी काय ठेवू. मला जिथं 30,000 40,000ची ऑर्डर असायची तिथं मला 80,000ची ऑर्डर मिळून जायची. मी म्हणायचो अरे नको बाबा परमात्मा, हे कसं काय एवढं चक्कर हे व्हायला लागलं. मग मी एक दिवस ठरवलं की भगतजी मला आश्रमला यायचं म्हणून. मग मी 16 ऑगस्ट 2009 साली जेव्हा इथे पुण्यात स्वाईन फ्लूचा कहर चालू होता आणि सगळीकडे हाकार उठला, सगळे तोंडाला रुमाल बांधून फिरत होते आणि त्यावेळेस मला असं कळलं की आपल्याला जायचं आहे, ह्या दिवशी तारीख ठरलेली आहे. माझा मुलगा दम्याचा आजार असताना त्याला घरात ताप येत असताना मिसेस म्हणाली, तुम्ही हे सगळं सोडून कुठं चालले इतक्या लांब, तुम्हाला उद्या काय झालं तर आम्ही काय करायचं, कोणाकडे बघायचं. मी म्हटलं आता जे काय करणार ते परमात्माच करतील, मला माहिती नाही. मी तिला म्हटलं एक काम करू, आपण डॉक्टरकडे जाऊ, त्याची तब्येत दाखवू, त्याला ताप येतो आहे. ठीक आहे म्हटलं. डॉक्टरला म्हटलं मला दिल्लीला मिटिंगला जायचं आहे, मला जायला हवं. तर ते म्हटले काय हरकत नाही, तुम्ही जाऊ शकता. आम्ही त्याला चेक केलं आणि त्याला औषध देतो आहे आणि दर 4-4 तासाने मी त्याला फोनवरनं हे घेत होतो की काय कशी काय तब्येत. आणि त्यानंतर आश्रमात गेलो. सगळं रेल्वेत बघितलं तर TCसुद्धा रुमाल लावून फिरत होतं. आश्रमात गेलो त्या एकाच्याही तोंडावर रुमाल नव्हता. आणि जसं मी आश्रमात प्रवेश घेतला तसं मला गुरुजींनी समोर स्वतः म्हणजे लगेच आवाज दिला. माझ्या हसरू माझे ढळाढळा वाहत होते. गुरुजी मी म्हटलं ही काहीतरी वेगळी शक्ती आहे. परमात्मा मला चरण सेवा दिली आणि मी तिथं तृप्त झालो. म्हटलं ही काहीतरी वेगळं काम आहे. म्हटलं परमात्मा मी तुमच्या शोधात आणि परमात्माला परमात्माला माहीतच होतं की हा भगत येतो आहे म्हणून आपला. आणि असंच म्हणजे मी त्यानंतर भक्ती सुरू केली आणि बरेचसे काही गोष्टी मला तिथून अनुभवायला मिळाल्या. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे मित्र आहेत त्यांनी आपल्याला संत रामपालजी महाराजांची माहिती दिली आणि आपण सत्संगाच्याद्वारे संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ग्रहण केलं आणि बरवाला स्थित संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात जाऊन आपण त्यांची उपदेश घेतला. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर आपल्याला त्या सद्भक्तीमुळे काय काय लाभ प्राप्त झालेत? मला पुष्कळ लाभ प्राप्त झाले. त्याच्यामुळे मला माझ्या बऱ्याचशा गोष्टी माझा अर्थ म्हणजे काय म्हणतात ना, आर्थिक लाभ सुरू झाला. मला आध्यात्मिक लाभ मिळाला. शिवाय मला आरोग्याचा लाभ मिळाला. मला मूळव्याध बवासीरचा त्रास होता, तो कमी झाला. ज्या दिवशी मी आश्रममध्ये गेलो, गुरुजींचं नाम घेतलं आणि त्या दिवशी गुरुजींना प्रार्थना केली. संत रामपालजी महाराज म्हणाले की परमात्मा दया करेंगे. आणि त्या दिवसानंतर माझं ब्लडिंग होत होतं ते पण बंद झालं. हा एक लाभ झाला मला. त्यानंतर मी गावी गेलो. माझ्या काही जमिनीच्या अडचणी होत्या, त्या जमिनीतून पण मला परमात्म्याने माझ्या बाजूने निकाल दिला. तो एक लाभ झाला माझा. अशा अनेक गोष्टी मला परमात्म्याने जे म्हणजे एकदा मला असंच मी गुरुजींच्या आश्रमात चाललो होतो आणि आम्ही चुकून रेल्वेत लेडीज डब्यात बसलो आणि तिथंच आम्हाला हे करण्यात आलं
की आम्हाला म्हटले की तुम्ही इथं तुम्हाला स्क्वॉड आला आणि आम्हाला घेऊन गेले, कोर्टात घेऊन गेले आणि तिथं आम्हाला संध्याकाळपर्यंत बसवून ठेवलं आणि नंतर सोडलं. तर रात्री आम्हाला आश्रमात पोचायला 11 वाजले. तर गुरुजींना माहिती पडलं की पुण्याचे 9 भगत आहेत, अडकलेले आहेत, ते येत आहेत आणि गुरुजी आमच्यासाठी दर्शनासाठी थांबून राहिले. आणि जेव्हा माझा नंबर आला दर्शनासाठी, जेव्हा मी प्रसादासाठी हात पुढं केला, तेव्हा माझ्या हातावर काही रॅशेस होत्या ॲलर्जीच्या आणि त्याच्यात रक्त येत होतं थोडंसं आणि ते जरा हाताला पाणी लागलं की झोंबायचं. तर गुरुजींच्या ह्याच्यातून मला डोळ्यातून अशी दिव्य दृष्टी दिसली की किरण दिसले की त्यांनी माझ्या हातावर पडले आणि मी म्हटलं की मालिक संत रामपालजी महाराज परमात्मा आहे, साक्षात परमात्मा आहेत. कारण ही दिव्यदृष्टी त्यांचीच होऊ शकते, बाकी कोणी होऊ शकत नाही. त्यानंतर त्यांनी तो चमत्कार दिल्यानंतर मी थोडे दिवस विसरून गेलो. पण नंतर जेव्हा मला काय आठवलं की आपण काहीतरी विसरतोय, नंतर मी ते सांगितलं काही ह्यांना घरच्यांना, तेव्हा त्यांना पण वाटलं की हां बरोबर आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करता करता मी माझ्या घरच्यांनाही या भक्तीत मार्गात आणलं, माझ्या मुलालाही आणलं आणि त्यांनाही लाभ झालेत. मुलगा आहे आज एकही विषय म्हणजे कधीही त्याला आरोग्याचा त्रास म्हणजे होऊ दिला नाही परमात्माने आणि तो आज पूर्णपणे ग्रॅज्युएट झाला BSc आणि घरी मिसेस पण आमची भक्ती करते, सगळे भक्ती करतायत. असे अनेक लाभ आम्हाला होत चाललेत. सर, जिथे जिथे आपण आज सांगता आहात की गुरुजींच्या दयेमुळे, परमात्माच्या दयेमुळे, तर हे नेमके गुरुजी आणि परमात्मा हे कोण आहेत? गुरुजी परमात्मा आदिराम साक्षात परमात्मा आहेत. संत रामपालजी महाराजच कबीर साहेब आहेत. त्यांनी अवतार घेतलेला आहे, त्यांच्यात त्यांनी प्रवेश केलेला आहे. म्हणजे आपण असं सांगत आहात की गुरुजी म्हणजे साक्षात संत रामपालजी महाराज आणि संत रामपालजी महाराजांच्या दयेमुळेच आपल्याला लाभ प्राप्त झालेत. तर मला असं विचारायचं आहे की या सद्भक्तीमुळे आणि संत रामपालजी महाराजांच्या उपदेशामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला जे काही लाभ झालेत, ह्या लाभामधून आपण आपल्यासारखे जे अन्य जे भाविक आहेत, जे श्रद्धाळू आहेत, या सर्वांना आपण काय संदेश द्याल? मी हेच म्हणेल की शास्त्रानुसार तुम्ही वाचा, सगळं ज्ञान पुस्तक वाचा, ज्ञानगंगा वाचा, जिने की राहा वाचा. त्याच्यात तुम्हाला पूर्ण ज्ञान मिळेल. ही भक्ती कशी आहे, ही शास्त्रानुकूल आहे आणि ह्याचं ज्ञान घ्या. त्यानंतर तुम्हाला कळेल की शास्त्रविधी हे सगळं ज्ञान घेतल्यानंतर त्या पूर्णपणे नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला काय जीवनात बदल होतो हे तुम्हाला कळून चुकेल. आपल्याला आर्थिक, आरोग्य आणि सगळ्या गोष्टीतून आपल्याला ह्याच्यातून परमात्मा दया करतात आणि आपल्याला कुठलंही संकट येऊ देत नाहीत. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की मी आत्म्यापासून बोलतो माझ्या, की जे काय करताय तुम्ही, की तुम्ही संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्या, त्यांचं ज्ञान समजून घ्या आणि शास्त्रविधीनुसार तुम्ही त्यांची भक्ती करा. त्यापासून तुम्हाला अनेक लाभ होतील आणि तुम्ही ह्या काळाच्या ह्याच्यातून मुक्त व्हाल. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज मानव समाजाने, प्रत्येकाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं नामोपदेश घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला असं वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घ्यायला हवी, तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे TV वर चॅनलवर सत्संग येत आहेत आणि त्याच्यावर काही मोबाईल नंबर येत आहेत. त्यातला कुठलाही नंबर तुम्ही घेऊन त्याच्यावरती क्लिक करून तिथून तुम्ही नाम सेंटरशी संपर्क साधू शकता आणि नामदीक्षा घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज विविध चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात आणि सत्संग चालू असताना TV स्क्रीनवर काही मोबाईल नंबर दाखवले जातात. त्या मोबाईल नंबरपैकी कुठल्या एखाद्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो व्यक्ती नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे की ह्या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? तिथे एकही रुपया द्यावा लागत नाही. तिथे फुकटमध्ये निःशुल्क नाम मिळू शकतं. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग
यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303951